आज आमची वॉशिंग मशीन खराब झालेली होती. आज माणूस आलेला. ते बसलेले होते बघत त्यासने. पण आज त्यांचा शनिवार पण होता. मग मुलीला म्हणले, मी चल वांगे घे, मी भांडे घासून घेते. मग मी भांडे घासली, ती वांगे कापून घेतली. हा माझ्या मोठ्या भावाचा मुलगा सुट्टी काढायला आलेला होता. ही आमची गॅलरी, म्हणजे खूप छान आम्ही झाडं वगैरे लावलेले आहेत. मग तिला मी लसूण सोलायला लावला. लसूण सोलत होती. मग ती लसूण झाला सोलणं, मग मी आटा मळायला घेतला. आटा मळत होते मी. परत वांग्याची भाजी करायची होती. मग मी कढई ठेवली, तेल टाकलं, परत जिरे टाकले, मग लसूण टाकला, मग मी हलवून घेतलं त्याला. मग सुकं खोबरं मी खिसून घेतलं होतं, त्यात मग मी सुकं खोबरं टाकून परत मी परतवून घेतलं. परतवणं झालं, पण लाल तिखट टाकले, वांगी टाकून घेतली. वांगी माझ्याकडे होती, मी चिरून ठेवलेली होती मुलींनी, तीच मी वांगी यात टाकली. परत थोडासा काळा तिखट मसाला टाकला. मग थोडं वरून पाणी टाकून घेतलं आपल्या याच्यानुसार. तुम्हाला जसं टाकायचं तुम्ही पण टाकून घेऊ शकता. आणि मी वांग्याची भाजी बनवली. आता वाफेवर मला शिजवून घ्यायची होती. आता नमक टाकायचं राहिलं होतं माझं. मी आता नमक टाकून घेते. नमक टाकायचं विसरून गेली होते मी. नमक शिवाय काही चव येणार नव्हती, म्हणून नमक टाकलं. तुमच्या चवीनुसार तुम्ही पण नमक, कस्तुरी मेथी पण टाकली. झाकण लावून मी मंद आचेवर ठेवलं. परत मी पोळी बनवायला घेतली. मग मी पोळी बनवून घेतली. आटा मळून ठेवलेला होता, करून घ्यायचा होता. मी लाटत होते. भाजून आपल्या तवलीवर चपाती टाकली. आता